शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना. तर कशा आहात तुम्ही? तर सकाळी सकाळी आमच्या किट्टूची चालली तर मस्ती, कारण कालच जे आहे ते नव्या गाद्या करून आणलेल्या आहेत स्पंजच्या, आणि जुन्या गाद्या ज्या आहेत ते खाली टाकलेल्या आहेत साईडला. तर त्याला वाटायला माझ्यासाठी स्पेशली टाकल्यात. तर ते सकाळपासून खूप असं खुश आहे, खूप खेळते त्या गादीवर आणि त्याची मस्ती चालू आहे. जसं की माझी देवपूजा पण आवरलेली आहे सकाळची आणि ते किट्टूसोबत थोडंसं खेळत आहे. किट्टू जिन्ना जिन्नू फुलो मम्मी नाही बोलत लेकरं आता. झोपले आले पिल्लूला झोप यायले. गादीवर किती छान झोपले ग मम्मीची पिल्लू. पोट भरले रात्रीची झोप यायली आता. चला किट्टू सोबत झालेले खेळणं लागली. स्वयंपाकाला आता केलेली आहे मस्त टमाट्याची चटणी, थोडासा मसाला, अद्रक लसूण पेस्ट, थोडासा कांदा, कोथिंबीर, मस्त लाल चटणी वगैरे टाकून. कारण मग टमाट्याची भाजी जी आहे ती सर्वांनाच खूप आवडते. थोडंसं केलं होतं वरण, कारण दुपारचा स्वयंपाक आहे तर वरण कंपल्सरी लागतं. जसं की भात पण केला आहे, वरण, टमाट्याची चटणी, थोड्याशा टाकलेल्या चपात्या. आणि स्वयंपाक झालं की काहीतरी जेवायच्या आधी ना स्वयंपाक झाला, कारण मिस्टरनं यायला खूप उशीर होतो आणि दोघं संगत जेवतो. त्याच्यामुळं आता पुन्हा त्याला मी केलेला आहे दुपारी चलाच करून ठेवलेला आहे मस्त फालुदा, जे सगळेजण ज्याला जसा टाईम भेटतो तसं खातात. चला मस्त आपला फालुदा जे आहे ते छान झाला आहे तयार. आणि जसं की टरबूज, खरबूज आणि थोडंसं डाळिंब. तर बघा किती छान झाला आपला फालुदा. आणि या सगळेजण दुपारचा फालुदा खायला. आणि व्हिडिओ जे आहे इथेच आता समाप्त करते. आता भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आता मी करणार आहे थोडासा आराम. कसा वाटला व्हिडिओ काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. सकाळी निघायचं आहे लग्नाला. जसं की 4 वाजता तयारी जी आहे ती साडी, बांगड्या साडीवर कोणत्या घालायच्या कोणत्या नाही ते सगळी तयारी जी आहे माझी चालू आहे. कुठेतरी जायची तयारी आहे. तर लग्न सराई आता चालूच आहे. उद्याचा ब्लॉग नक्की बघा, कारण पूर्ण ब्लॉग जे आहे ते लग्नाचाच आहे. तर त्याचीच तयारी आहे. मागं पण एक लग्न झालं, तिचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाच होता. तर आता काय घालायचं काय नाही, कुठे जाण्याच्या टाईमला आपल्या सगळ्याच जणी जे ताई आहे त्यांना जे प्रश्न पडतो ते हाच म्हणलं तर लग्न असतंय दुसऱ्याचं, पण सगळं जे आहे ते आपल्याला पण घालावं लागते, करावं लागते. तर जसं की आता काढलेलं आहे तर सकाळी खूप गडबड असते. सकाळी 4 वाजताच निघायचे, कारण खूप लांब आहे लग्न. त्याच्यामुळे लवकर घरून निघलं की ऐन टाईमला लग्नाची तो पाहुणे राहून देते, थोडं बोलायला बसायला टाईम भेटतं. तर चला आता हे घेतलेलं आहे मी राजस्थानी मस्त चुडा, आणि हेच वेअर करणार आहे उद्या लग्नामध्ये. आणि साडीचे थोड्या मॅचिंगच बांगड्या आहेत. तर काय घालायचं काय नाही हे कुठे जायच्या आधी प्रश्न तर सगळ्यालाच असतो. तर ह्या ज्या आहेत त्या बांगड्या ज्या आहेत त्याच्यामध्ये वेअर करणार आहे मी. आणि जशी की साडी आहे, ही साडी आहे. उद्या जे आहे ते लग्नाला ही साडी वेअर करायची आहे मला. आणि ह्याच्यावर ब्लाऊज पण मी शिवून ठेवले. हे बघा ही साडी. आणि काटापत्राच्या साड्या सहसा आता घालीतच नाही, जसं की संक्रांत आहे, सणवार आणि लग्न. तर आता ही साडी जी आहे ती मुद्दाम मला उद्याच्याला वेअर करायची आहे. खूप छान अशी साडी आहे. पण आता लग्न म्हणलं की गरमी तर खूपच आहे. आणि आता कसं एप्रिल महिना पण चालू आहे. तर आता ही साडी वेअर करायची आहे. ह्याच्यावर ब्लाऊज पण आहे. आणि किती गरमी हो काही हो, काटापत्राच्या साडीशिवाय जे आहे ते लग्नाला कोणत्या पूजेला जे आहे ते मजाच नाही. घालून पण पाहावं लागेल. असे मस्त ह्याला छोटे छोटे अशी गोंडी लावून. आणि घरीच ब्लाऊज शिवते मी, त्याच्यामुळे मला जशी बघितली तशी डिझाईन अशी शिवता येते. तर असं शिवलेलं आहे साधं ब्लाऊज. राऊंड गळा आहे आपला, छान आहे असं. ह्याच्यावर ब्लाऊज पण दुसरं पण एक ब्लाऊज आहे त्याच्यावर वर्क आहे. आता हे आलं तर हे घालणार आणि ते आलं तर ते घालणार. तर आता लग्नाची तयारी जी आहे ती चालू आहे. लग्नाला जायचं म्हणलं की आहेर हा आलाच. आणि आमच्या इथं असं आहेर पण करते. तर तुम्हाला दाखवणार आहे आता ज्याची त्याची परंपरा असते, ज्याची पद्धत असते. तर हे बघा ही घेतलेली पार्टीवेअर साडी आहे. ह्या 2 साड्या मागवल्या होत्या जे ऑनलाईनहून मला एक मी आहेरासाठी मागवली होती. तर ही साडी आता उद्याची जी आहे ते ताईंना मला आहेर करायची आहे. आणि त्याच्यावरची मेन गोष्ट म्हणलं तर विसरलं तर ह्याच्यामुळं भांडणं पण लागू शकतात आणि सगळंच होऊ शकतं. म्हणलं तर मेन जे साडीवरली जी गोष्ट आहे ते हे जे छोटासा रुमाल आहे, टावेल म्हणा काय म्हणा, तर हे आणि ही छोटीशी टोपी. तर हे दोन्ही जे वस्तू आहेत